नमस्कार यूट्यूब फॅमिली। आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत सावकारी कायदा म्हणजे काय। 11 एकर जमीन सावकारीतून मुक्त, घर जागाही मिळाली मूळ मालकास परत। तर काय आहे ही सावकारी कायदा, चल पाहूयात। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। सावकारी कायद्याचा प्रभावी अंमल जिल्हा उपनिबंधक कार्यालय करीत असून 2024 या वर्षात 11 एकर 14 गुंठे जमीन सावकाराच्या घशातून काढून मूळ शेतकऱ्यांना परत देण्याचे आदेश झाले आहेत। सावकारीतून खरेदी केलेली 2430 चौरस मीटर घर जागा ही मूळ मालकाला सावकारी कायद्यामुळेच मिळाली आहे। जिल्हा उपनिबंधक कार्यालयात एखादा दिवस सोडला तर वकिलांचीच गर्दी असते। बहुतेक वकील मंडळी सावकारी दाव्यांच्या सुनावणीसाठी आलेले असतात। जिल्ह्यात सध्या 270 नवीन सावकारांची नोंद झाली आहे। सावकारांकडून कर्ज घेताना सावकार तारण म्हणून स्थावर मालमत्ता गहाण खत लिहून घेतात। वेळेवर पैसे देऊ शकले नाहीत तर लिहून घेतलेली मालमत्ता सावकार खरेदी करून कब्जा मिळवतात। मात्र महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 नुसार सावकारीच्या तक्रारीची तपासणी करून जिल्हा उपनिबंधक सुनावणी घेतात। सुनावणीत कागदपत्र पुराव्यावरून मूळ मालकाला जमीन परत देण्यात येते। सावकारीतून हडप केलेली मागील 11 महिन्यात 11 एकर 14 गुंठे जमीन मूळ मालकाला परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आलेल्या तक्रारीची खरोखरच सावकारीतून जमीन हडप केली का याची खातरजमा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात येते। एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून तक्रार केली तर कागदपत्र बघितली जातात। तक्रारीत तथ्य आढळले तर कागदपत्र पाहून निर्णय दिला जातो, असे किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक सांगतात। मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील गट नंबर 382/2 यामधील 40 आर जमीन अण्णासाहेब पवार यांनी उत्तम सोनवणे यांना लिहून दिली होती। सावकारीतून खरेदी केलेली ही जमीन मूळ मालक अण्णासाहेब पवार यांना परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील 40 आर जमीन बाबासाहेब देशमुख यांनी लता प्रभाकर माने यांना सावकारीतून लिहून दिली, दस्तही करून घेतला होता। देशमुख यांनी सावकारीतून हडप केलेली जमीन परत मिळावी यासाठी जिल्हा उपनिबंधकाकडे दावा केला होता। ही जमीन परत देण्याचे आदेश दिले आहेत। विझोरी माळशिरस येथील शेतजमीन 80 आर जमीन बापूराव गावडे यांनी मधुकर काळे खुडूस यांना सावकारीतून खरेदी दिली होती। खरेदी खत अवैध ठरवून जमीन बापूराव गाडे यांना परत देण्याचे आदेश झाले। अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी येथील 2 हेक्टर 14.3 आर जमीन आप्पाशा सोनकर यांनी सिद्धनाथ अर्जुन व सदाशिव अर्जुन यांना सावकारीतून दस्त 2004 मध्ये करून दिला होता। तो दस्त रद्द करून आप्पाशा सोनकर यांना जमीन देण्यात आली आहे। पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील 80 आर जमीन छायाबाई अंबादास घोटुकडे यांची टाकळी येथील गोरक्षनाथ बागडे यांना सावकारीतून दिली होती। जिल्हा उपनिबंधकांनी हा दस्त रद्द करून शेतजमीन घोटुकडे यांना परत दिली आहे। पंढरपूर तालुक्यातील वाळे येथील अर्जुन शेरकर यांनी पंढरपूर शहरातील 2430 चौरस मीटर घर जागा सिनाप्पा वाघमोडे व मारुती सिनाप्पा वाघमोडे यांनी सावकारीतून खरेदी केली होती। ही घर जागा परत शेरकर यांना परत देण्याचे आदेश दिले आहेत।